भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त खरवसाच्या वड्या कशा बनवायच्या ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ह्या खूप सुंदर वड्या लागतात. औषधी गुणधर्म असलेल्या ह्या वड्यामध्ये. तर चला तर मग इथं 3 माप दूध घेतलेलं आहे, म्हणजे चीक घेतलेलं आहे खरवसाचं. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी आता गूळ घालू, म्हणजे 300 ग्रॅम गूळ आहे. जर तुमच्याकडे कोणाला शुगर असेल, गोड कमी खातात, तर त्या 1 वाटीऐवजी अर्धी वाटी घ्या. तर गूळ विरघळून घ्यायचा आहे. भरपूर या चिकामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, हिमोग्लोबिन, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी ही रेसिपी आहे. नक्की कुठं मिळालं तर चिकाचं दूध तर नक्की आणून तुम्ही ह्या वड्या बनवून खा. आता ह्या काय करायचं आहे, थोडंसं गाळून घेऊ, म्हणजे गुळाचे खडे म्हणा किंवा त्या चिकामध्ये जर काही कचरा असेल तर निघून जातो, त्या गाळणीमध्ये वरती राहतो. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये घालू वेलची पावडर, सुंठ पावडर आणि थोडीशी जायफळ किसून घालायचं पिंचभर. म्हणजे त्याचा जो जायफळाचा जो फ्लेवर असतो ना, खूप त्या वड्याला छान टेस्ट येते. आता हे मिक्स करून घेऊ. मी आणखीन एक अपलोड केलेले खरवसाचे, ते म्हणजे म्हैशीच्या दुधापासून केलेले आहे आणि आजची आहे ते गाईच्या दुधापासून. 9 महिने हे साचलेलं असतं गाईच्या पोटामध्ये आणि मग ते 9 महिन्यानंतर हे आपल्याला जे चीक मिळतं, ते पहिल्या दिवसाचं त्याच्याच वड्या बनतात. आता हे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता कुकरमध्ये पाणी घालूया आणि त्याच्यामध्ये प्लेट ठेवून हा डबा ठेवून द्यायचा आणि 4 किंवा 5 शिट्ट्या काढायच्या. छान शिजलं जातं ते 4 किंवा 5 शिट्टीमध्ये. आणि तुम्हाला जर याचे लाडू किंवा किस करायचे असेल, तर याच्यामध्ये गूळ न घालता शिजवून घ्यायचा. अशीच प्रोसेस, फक्त गूळ किंवा त्यात बाकी काही घालायचं नाही आहे. आणि त्या मग काय 2 महिने, 3 महिने असं राहतात आणि ह्या वड्या म्हणजे 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्या तर आरामात टिकतात. आता ह्या कट करून घेऊ. हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला कट करून घ्यायच्या आहे. अतिशय सुंदर या वड्या लागतात आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये गेलात ना, तर हे चीक जे असतं, चिकाच्या वड्या त्या खात नाहीत, आजारी पडतं म्हणतात. पण तसं काही नाही. ज्याला पचत नाही त्यांनी खाऊ नये, पचतं त्यांनी खावं. ते आजारी वगैरे काही पडत नाहीत. पण मुलांना वगैरे लहान द्यायचं असेल, तर डॉक्टरच्या सल्ल्याने द्यावं लागतं. कारण हे जड असतं पचायला. म्हणजे पचवण्याची पण आपल्याकडे शक्ती पाहिजे तेवढी. आता या काढून घेऊ डिशमध्ये. ह्या तयार झालेल्या आहेत वड्या मस्त सुंदर अशा. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.